मुंबईतील मुलुंडमधील मेट्रो स्लॅब दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल, 5 आरोपींना अटक. अपघाताला जबाबदार मिलन इन्फ्राला 5 कोटी दंड. मुलुंडमध्ये मेट्रोच्या स्लॅबचा काही भाग कोसळला, एकाचा मृत्यू, 2 जण जखमी. महापौरांकडून घटनास्थळी पाहणी. मृतांच्या कुटुंबियांना MMRDA कडून 15 लाख, राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत. मुलुंडमधील दुर्घटनेप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कारवाईचा बडगा. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सत्यजित साळवे निलंबित, बांधकाम करणाऱ्या कंपनीवर दंडात्मक कारवाई. भाजपच्या राजवटीत माणसांच्या जीवाची काहीही किंमत उरलेली नाही. मुलुंडमधील अपघातावरून आदित्य ठाकरेंची टीका, तर दोषी कंत्राटदारांवर कारवाई होणार का, हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल. टिपू सुलतानला छत्रपती शिवरायांच्या समकक्ष पाहिलं पाहिजे, हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. टिपू सुलतानची तुलना शिवरायांशी केल्याने मुख्यमंत्री फडणवीस संतापले. दादा असताना दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणावरचा निर्णय झाला होता, मात्र आता आम्ही हा विषय बंद केला, शशिकांत शिंदेंचं मोठं विधान. विधानसभा अध्यक्षांसोबत ही हाणामारी कुठे आणि का झाली? राहुल नार्वेकरांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू, अशी पोस्ट करत खासदार संजय राऊतांनी एक्सवर टाकला नार्वेकरांचा व्हिडिओ. T20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये आज हाय व्होल्टेज लढत. कोलंबोमध्ये दोन्ही संघ भिडणार. सामन्याकडे जगभरातील क्रिकेट रसिकांचं लक्ष. देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह, पहाटेपासूनच शिवमंदिरांमध्ये भक्तांची गर्दी. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिरात महाशिवरात्रीची महापूजा संपन्न झाली. यावेळी परिसरात सुरू असलेल्या विकास कामांची पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पाहणी केली. विकास कामांमुळे मंदिर दर्शनाकरता बंद आहे, परंतु महाशिवरात्रीची पूजा उत्साहात पार पडली. हिंगोलीच्या औंढा नागनाथ इथं देशातील 8व्या स्थानी असलेलं ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिर आहे. महाशिवरात्रीच्या पर्वावर या मंदिरामध्ये भाविकांनी मध्यरात्रीपासूनच दर्शनाकरता गर्दी केलेली आहे. आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते मध्यरात्रीनंतर दुग्धाभिषेक आणि महापूजा करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होवोत असं साकडं आमदार बांगर यांनी प्रभू नागनाथाला घातलं. आज महाशिवरात्री निमित्त 12व्या ज्योतिर्लिंगांपैकी 12वं ज्योतिर्लिंग म्हणून ओळख असलेल्या घृष्णेश्वर मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळमधील घृष्णेश्वर महादेवाचं दर्शन झाल्याशिवाय परिक्रमा पूर्ण होत नाही अशी आख्यायिका आहे. घृष्णेश्वर महादेवाचं दर्शन झाल्यानंतरच 12 ज्योतिर्लिंगांची परिक्रमा पूर्ण होते. दुसरीकडे महाशिवरात्रीच्या निमित्तानं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनाकरता बीडच्या परळीमध्ये भाविकांची अलोट गर्दी बघायला मिळाली. मध्यरात्रीपासून भाविकांना मंदिर दर्शनाकरता खुलं करण्यात आलं. भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दर्शन रांगेमध्ये हर हर महादेवचा जयघोष करत भाविकांच्या मंदिर परिसरातील घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. आज महाशिवरात्र आहे आणि त्यानिमित्त कृष्णेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. रात्री 12 वाजेपासून मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आणि तेव्हापासूनच भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला दर्शनाला पाहायला मिळते. विशेष म्हणजे आज महाशिवरात्र असल्यामुळे रात्री 12 वाजेपासूनच मंदिराचे जे दरवाजे आहेत ते दर्शनासाठी उघडे केले जातात. 12वे ज्योतिर्लिंग म्हणून कृष्णेश्वर महादेवाची ओळख आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ या ठिकाणी कृष्णेश्वर महादेवाचे हे मंदिर आहे आणि जोपर्यंत कृष्णेश्वर महादेवाचं दर्शन होत नाही तोपर्यंत परिक्रमा पूर्ण होत नाही अशी आख्यायिका आहे. ज्यावेळेस कृष्णेश्वर महादेवाचं दर्शन होईल त्याच वेळेस परिक्रमा पूर्ण होईल अशी आख्यायिका आहे. माझ्यासोबत
या ठिकाणी पुजारी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात कशा पद्धतीचे या ठिकाणी उत्साह आहे. भक्तांचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. हो सर, रात्री 12 वाजेपासूनच आहे ना महाशिवरात्रीचं आहे ना गर्दी खूप चालू आहे आणि जिल्हा कलेक्टर सरांचं पण खूप चांगलं प्रकारचं नियोजन आहे असल्यामुळे व्यवस्थित आहे ना सुरळीत आहे ना लोकांचं व्यवस्थित दर्शन होत आहे. रात्री 12 पासून दर्शनाला सुरुवात झाली. आज किती वाजेपर्यंत मंदिर उघडं असतं? आज रात्री 12च्या पुढे ना मंदिर बंद होईल. रात्री 12 वाजता आरती आहे आणि रात्री 1 वाजेच्या आसपास मंदिर बंद होईल. काय महादेवाची आख्यायिका आहे? हे 12वं ज्योतिर्लिंग आहे. हे दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे. इथे ज्योतिर्लिंगांची समाप्ती झालेली आहे. हे एक घृष्णेश्वर नावाची लेडीज होती. तिने तपश्चर्या करून महादेव इथे प्रकट झालेले ते. त्यांनी तिला विचारलं की तुला काय वरदान पाहिजे, तर ती म्हटली की मला इथे स्वयंभू तुम्ही प्रकट पाहिजे आहे. तर 12वं ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर नावाने इथे महादेव 12वं ज्योतिर्लिंगाच्या रूपाने प्रकट झालेले आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर वेगळी आख्यायिका या मंदिराची खरं तर आहे, घृष्णेश्वर महादेवाची आहे. जोपर्यंत इथं दर्शन घेतल्या जात नाही तोपर्यंत 12वे ज्योतिर्लिंग जे आहे तोपर्यंत 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन केल्यासारखं आख्यायिका आहे, जी की 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन जरी करून तुम्ही आले आणि जर 12वं ज्योतिर्लिंग घृष्णेश्वरचं दर्शन केलं नाही तर ती परिक्रमा अधुरी राहते. आणि ज्यावेळेस तुम्ही या ज्योतिर्लिंगाचं दर्शन करता, ज्यासाठी आता ही भाविकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसून येते, त्याच पद्धतीने इथं दर्शन केल्याच्या नंतर ती परिक्रमा पूर्ण झाल्याचा अनुभव हा भाविकांना येतो. त्यामुळं या 12व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी खरं तर श्रावण असेल, महाशिवरात्र असेल, यामध्ये मोठ्या संख्येने भाविक राज्यातूनच नव्हे तर देशभरातून आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. अविनाश कानडे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर. महाशिवरात्रीमुळे मध्यरात्री 12 वाजल्यापासून भाविकांनी मुंबईतील बाबुलनाथ मंदिराबाहेर रांग लावलेली आहे. दर्शनाकरता आलेल्या भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त कडेकोट ठेवण्यात आलाय. आपण थेट जाऊया आमचे सहकारी संकेत यांच्याकडे. संकेत, आज महाशिवरात्र आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रभरातल्या शिवमंदिरांमध्ये प्रचंड गर्दी बघायला मिळते. आता तुम्ही बाबुलनाथ परिसरामध्ये आहात, काय सांगाल? सुवर्ण, आपण जर पाहिलं तर बाबुलनाथ हे मुंबईतील एक ऐतिहासिक वारसा असलेलं मंदिर आहे. लोकांची खूप श्रद्धा आहे या मंदिरावरती आणि फक्त मुंबईत नाही तर मुंबईच्या आजूबाजूची जी शहरं आहेत तिथून येतात. खरं तर राज्यभरातून लोक या मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने येतात. आत्ता मी सध्या बाबुलनाथ मंदिरामध्ये आहे आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की मंदिराला फुलांनी सजावट केलेली आहे. भाविकांची गर्दी जर आपण पाहिली तर भाविकांची खूप अक्षरशः जनसागर लोटलेला आहे भाविकांचा. मुख्य प्रवेश हा गाभारा आहे. गाभारा याच्या जी लाईन आहे या लाईनीची सुरुवात मुख्य प्रवेशद्वारापासून होते आणि मुख्य प्रवेशद्वारापासून पण ही लाईन भवन्स कॉलेजच्या आसपास जाते. म्हणजे नाही म्हटलं तरी जवळपास 2.5 ते 3 किलोमीटरची ही दर्शन रांग आहे. पण या दर्शन रांगेत उभं राहून भाविकांचा उत्साह अजिबात कमी होत नाहीये. खरं तर हर हर महादेव आणि नमः पार्वती पते म्हणत तो जयघोष करत कुठेतरी हा उत्साह यांचा क्षणोक्षणी वाढतोच आहे. आपण जर पाहिलं तर ही सगळी मंडळी याची तास 2 तास खरं तर लाईनीत उभी आहेत आणि ही जी रांग आहे ती सुरू कधी झाली तर काल रात्री 12 वाजता मंदिर खुलं करण्यात आलं आणि 12 पासून ही सगळी मंडळी आहे, मुंबईकर असतील, मुंबईच्या बाहेरचे लोक असतील, ही मंदिराकडे यायला सुरुवात झाली सगळ्यांची. आणि जवळपास एक प्रत्येकाचं जर पाहिलं तर 2-2, 3-3 तास हे रांगेत उभे आहेत आणि संपूर्ण परिसरात हे खूप चांगलं वातावरण आहे. सजावट पायरोपायरी करण्यात आलेली आहे, ठिकठिकाणी सजावट करण्यात आलेली आहे. आणि महत्वाचं आणि मुख्य आकर्षण म्हणजे आपण जर पाहिलं तर यावेळेला खूप जास्त तरुणाई आपल्याला मंदिरात दिसते. खूप जास्त जेनझी आपण ज्यांना म्हणतो ते आपल्याला मंदिरात दिसत आहेत. कुठेतरी अर्थात महादेवावरची भक्ती त्यांची असेल ती त्यांना इथपर्यंत आणते. सकाळी उठून सगळे आज इथे आलेले आहेत. त्याच्यामुळे अर्थात कुठेतरी एक भक्तिभावाचं वातावरण सध्या या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये आहे. सुवर्ण. नक्की संकेत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आणि आपल्या प्रेक्षकांना गाभाऱ्याचं तरी या माध्यमातून दर्शन झालं. बाबुलनाथची ही गर्दी आपण बघतोय. गोंदिया शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या नागरा इथल्या प्रसिद्ध असलेलं प्राचीन पंचमुखी शिवमंदिर हे 270 वर्ष जुनं आहे. प्राचीन काळातलं शिवमंदिर आहे. या मंदिरामध्ये असलेल्या शंकराच्या पंचमुखी पिंडीच्या दर्शन घेण्याकरता भाविकांनी महाशिवरात्रीनिमित्त रात्री 12 वाजल्यापासून भक्तांनी मोठी गर्दी केली. संपूर्ण परिसर हर हर बोला, हर हर महादेव, बम बम भोले च्या गर्जनाने दुमदुमून गेला.
मंदिरामध्ये पंचमुखी शंकराच्या शिवलिंगाचं दर्शन घेण्याकरता मोठ्या संख्येनं भाविकांनी रांगा लावलेल्या आहेत. गोंदिया शहराला लागून नागरा धाम हे प्राचीन मंदिर आहे. या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त रात्री 12 वाजेपासूनच भक्तांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे. आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा या रांगेमध्ये दिसत आहेत आणि त्याचप्रमाणे लोकांनी रात्री 12 वाजेपासून या ठिकाणी गर्दी केलेली आहे. भक्तांसाठी रात्री 12 वाजता हे द्वार खोलण्यात आलेले आहे महाशिवरात्री निमित्त आणि हे प्राचीन मंदिर असून याचप्रमाणे गोंदियाला लागून असलेल्या छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यातील सुद्धा भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनाला येतात आणि त्याचप्रमाणे पाहिलं की आज दिवसभर या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनाला येणार आणि त्याचप्रमाणे दर सोमवारी या ठिकाणी मोठ्या संख्येने भक्त या ठिकाणी दर्शन करायला येतात. रवी सपाटे, न्यूज 18 मराठी, गोंदिया. हा प्राचीन मंदिर आहे. खूप वर्षापासून म्हणजे लोकांचा येणं चालू होऊन जाते. रात्र 12 वाजेपर्यंत इथं रांगेत लागण्यास चालू होत आहे आणि छत्तीसगड आणि मध्य प्रदेश लागून आहे म्हणून इथं खूप भीड राहतात. रांगेत लागण्यास चालू जाते. हे नागराधाम येथील आपलं प्राचीन शिवालय लगभग 270 वर्ष जुनं आहे. इथे मध्य प्रदेश छत्तीसगड लागून जे जिल्हे आहेत तिथून मोठ्या संख्येने भाविक दर्शन घ्यायला येतात. रात्री 12 वाजतापासून इथे नाही का दर्शनार्थी रांगेत लागलेले असतात आणि आज रात्री 12 वाजेपासून नाही का भरपूर मोठ्या संख्येने इथे भाविक उपस्थित आहेत. बातमी आहे अंबरनाथची. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली. रात्री 12 वाजल्यापासून मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये भाविकांना शिवलिंगाचं दर्शन घेता आलं. सुरक्षेच्या दृष्टीनं मंदिर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तसंच महाशिवरात्री निमित्त ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठी जत्रा इथं भरते. अंबरनाथचं हे शिवमंदिर शिलाहार राजांनी उभारलेलं आहे. लाखो भाविक दर्शनाकरता इथं येत असतात आणि अजून दिवसभर ही अशीच गर्दी राहील असा अंदाज आहे. हे अंबरनाथचं जे शिवमंदिर आहे ते ऐतिहासिक आहे. खूप वर्षांची या मंदिराला परंपरा आहे. 2 दिवसांपासून या मंदिर परिसरामध्ये लगबग सुरू होती कारण आजच्या दिवशी इथं दर्शन घेण्यासाठी हजारो लाखो भाविक येत असतात. तर त्यामुळे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा केल्या गेलेल्या आहेत. अंबरनाथच्या या शिवमंदिराच्या आजूबाजूला जत्रेचं स्वरूप आलेलं आहे. लहान मुलांकरता वेगवेगळे खेळ, खाण्याचे स्टॉल्स असं सगळं या मंदिर परिसरामध्ये बघायला मिळत आहे. आणि काल रात्रीपासूनच नागरिकांनी, भाविकांनी दर्शनाकरता रांगा लावलेल्याही बघायला मिळाल्या.